नागपूरमध्ये तापमान वाढीमुळे शालेय विद्यार्थ्यांची संख्या 80 ते 90% घटली आहे। अनेक पालकांकडून आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवण्यास नकार दिला जातोय। नागपूरसह विदर्भातील तापमान 44 पार झालंय। तापमान वाढलंय त्यामुळे उष्माघाताचा इथं धोका निर्माण झालाय। शहर आणि ग्रामीण भागातील शाळेतील पटसंख्या 80 ते 90% घटली आहे। उन्हाळी परीक्षा संपली पण लेखन, वाचन, प्रकल्प आणि अतिरिक्त वर्गांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे। उन्हामुळे जिल्हा प्रशासनानं शाळेच्या वेळा सकाळी 7 ते 10 केल्या तरी देखील 80% विद्यार्थी संख्या या ठिकाणी घटलेली आहे। नागपूरसह विदर्भात पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे आणि याचा सर्वाधिक परिणाम शाळांमधील पटसंख्येवर होतोय। मी सध्या आहे नागपूर जिल्ह्यातील तेजस्विनी प्राथमिक शाळेमध्ये। या शाळेमध्ये जवळपास प्राथमिक आणि हायस्कूल मिळून ज्युनियर कॉलेज मिळून 1400 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे। 1400 ही विद्यार्थी येणं शाळेत अपेक्षित आहे, परंतु आजची पटसंख्या जी आहे ते जवळपास 100 ते 125 विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे। तापमान 44 अंश सेल्सिअस गेलं। उष्माघाताचा धोका विद्यार्थ्यांना आहे, त्यामुळे पालक भीतीपोटी आपल्या मुलांना पाल्यांना शाळेत पाठवतच नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे बघा प्राथमिक शाळेचे तर 2-3 5 वगैरे विद्यार्थी या ठिकाणी आहेत। हायस्कूलचे सुद्धा विद्यार्थी कमी आलेले आहेत। उन्हाळी परीक्षा संपल्या परंतु लेखन वाचन प्रकल्प आहे, 10वीचे अतिरिक्त क्लासेस आहे, परंतु तरीही विद्यार्थी शाळेत येत नाही। पालक आपल्या मुलांना उन्हामुळे शाळेत पाठवत नाहीत। उष्माघाताचा धोका असल्यामुळे वाढलेल्या तापमानाच्या भीतीमुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नाहीत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।